गंगा गेली सिंधुपासी, गंगा गेली सिंधुपासी, त्याने अव्हेरिले तिसी, तरी ते सांगावे कवनाला, ऐसे बोलेबा विठ्ठला. जडकोपे जडचरा, जडकोपे जडचरा, माता अव्हेरी लेकुरा, तरी ते सांगावे कवणाला, ऐसे बोलेबा विठ्ठला. जनी म्हणे शरण आले, जनी म्हणे शरण आले, अव्हेरिता ब्रीद गेले, तरी ते सांगावे कवणाला, ऐसे बोलेबा विठ्ठला. योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नां, अन्यंश्च हस्तचरणश्रवणत्वगादिं, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगाकरू प्रथम दुसरे चरण, संताचिया दुसरे चरण. पांडुरंगाकरू प्रथम दुसरे चरण, संताचिया दुसरे चरण. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दासोगा, बाबाजी सद्गुरु त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दासोगा, बाबाजी सद्गुरु. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुगे अज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर. रामदूत तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सूत नामा. जय 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 हनुमान गुसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. रुक्मिणी मेरी मात है, पिता मेरो घनश्याम. इन दोनों के चरणों में प्रभु पुनि पुनि करहु प्रणाम. गंगा गेली सिंधुपासी, त्याने अव्हेरिले तिसी, प्रश्नार्थक चिन्ह. तरी ते सांगावे कवणाला, ऐसे बोलेबा विठ्ठला. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी जवळा शहापूर या गावामध्ये
गावकऱ्यांच्या एकत्रीकरणानं आयोजित अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ माहेरवासिनींचा सोहळा या सर्व कार्यक्रमांनी युक्त समर्थ श्री गाडगे महाराजांची या ठिकाणी पुण्यतिथी, अनेक संतांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आत्ताच ज्ञानोबारायाचं समाधी पर्व, नंतर दत्त जयंती आणि हे पर्व या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये होत असताना सुंदर अशा प्रकारचं वातावरण या गावामध्ये माता भगिनी पुरुष मंडळी लहान मुलांपासून तर आबालवृद्धांपर्यंत सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य हरिभक्तपरायण श्री माझे परममित्र परम आदरणीय सूरज महाराज यांच्या मुखातून विठ्ठलाच्या कृपेनं मला मिळालेलं निमंत्रण, विशेष गायन कलेमध्ये विठ्ठलाचीच कृपा, माझ्या पाठीमागे स्वरगंधर्व असलेले विठ्ठल महाराज, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेले आमचे नाशिक जिल्ह्यातील जगदीश महाराज, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे आणि मृदंगाचार्य गुलू महाराज, रोहन महाराज. रोहन लहान होता, 7वीतच होता माझ्या कार्यक्रमात, आता लय मोठा झाला. तुम्ही म्हणाल तुम्ही काय भिडेवय काय मागच्या जमान्यातला, तसं नाही, हे खेळवलेला आहे. रोहन बऱ्याच वर्षानं 14 वर्षाचा असेल, आज तो साधारण 22-23 वर्षाच्या वयात, म्हणजे 7-8 वर्षानं भेट बाबा. आनंद वाटला. त्याचप्रमाणे आपल्याच भागातील आष्टीचे आमचे गणेश महाराज बालगोपाल उभे आहेत कीर्तनामध्ये. या गावचे काही टाळकरी मंडळी, माझ्या भागातला माझ्या वरुडचा असलेला आमचा ऑपरेटर गणोरकर, तोही तुमच्या ठिकाणी आहे. 2 लोक वरुड तालुक्यातून आणले पार्सल. त्यांच्या शेजारी बसलेले पुन्हा त्याला सहकार्य करणारे, मंडप साऊंड यथासांग चांगलं, सगळं चांगलं. याला भव्यता लाभली, सौंदर्य लाभलं. एखादं बाळ सुंदर दिसत असलं की त्याच्यावर काळा ठिपका मारला जातो. तो काळा ठिपका म्हणजे आजचा कीर्तनकार विठ्ठल बाकी सगळं सौंदर्य चांगलं आहे, सुंदर नटलेलं आहे, त्याला नजर लागू नये म्हणून काळा ठिपका मारला जातो. तो आजचा कीर्तनकार. मी काळा आहो, स्वतःला काळं म्हणून घ्यावं, पांढरं म्हणू नये. सुंदर अशा प्रकारचं, महिलांची संख्या जास्त. आजचा जागराचा दिवस, महिलांचाच अभंग घ्या. महिला शक्तीचा उदो उदो झाला पाहिजे. जनाबाईचा अभंग आहे. संत नामदेवरायांच्या घरी घरकाम करणारी संत जनाबाई 11 वर्षाच्या वयामध्ये गंगाखेळ सोडते. आई वडिलांची भक्ती कामाला आली, आई वडिलांचं पुण्य कामाला आलं. जनाबाईचे वडील नारायण तत्वामध्ये विलीन होते. भगवान श्री पांडुरंगाची पिढ्यान पिढ्या जनाबाईच्या घरामध्ये भक्ती आहे. हरिभक्त परायण म्हणायचे त्यांना. का हरिभक्ती परायण? हरिभक्तीमध्ये परायण असलेला, सदैव तत्वर असलेला, त्याचं नाव हरिभक्त परायण. लोकांनी त्या गोष्टीचा विपर्यास केला. हरिभक्त परायण म्हटलं की लोकाला बोटबोट काठी येते अंगावर. काही लोक हरभरे भरडण्यात पटाईत म्हणतात. हे कोण बोलतायत माहिती आहे? हे आमच्या हिंदूतले लोक बोलतात. दुसऱ्याला वेळ नाही. आपल्या धर्माची अवहेलना, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची अवहेलना होत असेल तर ते आपल्या लोकांकडून होते, दुसऱ्याकडून होत नाही. दुसऱ्याला टाइम नाही. या जगाचा नियम आहे. ज्यानं भक्तीची वाटचाल धरली, ज्यानं परमार्थाची वाटचाल धरली,
ऐका गड्यांनो, त्याचा छळ याच समाजाने केला. पाकिस्तानातून पार्सल करावे लागले नाही, अफगाणिस्तान बलुचिस्तानातून पार्सल करावे लागले नाही त्रास देणारे. राम उद्या राज्य गादीवर बसणार, रामाचा राज्याभिषेक उद्या होणार. आदल्या दिवशी 14 वर्षाचा वनवास देणारी आई पार्सल केली नाही, ती घरातच होती. बाळ 5 वर्षाचं बाळ आहे, भक्ती करते, ओम नमो भगवते या द्वादशाक्षरी मंत्राचा जप करते. याचा त्रास होतोय स्वतःच्या बापाला. तप्त तेलाच्या कढईत टाकणारा प्रल्हादाला त्याचा सक्का बाप होता. पार्सल करावे लागत नाही बाहेरून त्रास देणारे. बिभीषणाच्या कंबरड्यात लाथ घालणारा त्याचा भाऊ होता. 5ही पांडवांना सुईच्या अग्रभागी मावणार इतकी जमीन सुद्धा देणार नाही हे प्रतिज्ञा करणारे सख्खे चुलत भाऊ होते. ऐका ना, मीराबाईला विषाचा प्याला पाठवणारा तिचा बाप होता. विष का प्याला राणाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे. स्वतः पायामध्ये घुंगर बांधून मीराबाईंनी नाचावं याचा त्रास लोकांना नाही, स्वतःच्या घरच्या बापाला झाला. विषाचा प्याला आला, रडते मीराबाई. रडत आहे, एकदम प्लेन नको करू रे. रडत आहे, विषाचा प्याला पाहत आहे. रडणाऱ्या मीराबाईकडे भगवंतानं बघितलं. त्या विषामध्ये कृष्णबिंब उमटलं. कृष्णबिंब हसत आहे कृष्ण, रडत आहे मीरा. त्या कृष्णानं विचारावं, मीरे का रडत आहे? विषाचा प्याला आला म्हणून रडते? अरे सतत भक्ती करणाऱ्या माणसाला मरणाचं तरी काय भय वाटावं? मीरेनं उत्तर दिलं, विषाच्या प्याल्यासाठी मरणासाठी नाही रडत. मग विषाचा प्याला कोण पाठवला याकरता रडते. याकरता म्हणजे अरे ज्याच्या मांडीवर अंगा खांद्यावर खेळली ना, ज्याचं बोट धरून मी चालणं शिकली ना, त्या बापानं विषाचा प्याला पाठवला याच्यासाठी रडते. पोटात असताना डॉक्टरांकडून माहिती करून घेतलं मुलगा आहे की मुलगी आहे. ज्या दिवशी मी पोटात आहे मुलगी आहे हे समजून ज्या बापानं गर्भ नष्ट करण्याकरता ऑर्डर दिली, त्या बापाचं कुतूहल वाटते. त्या बापाचं कुतूहल वाटते का स्त्री भ्रूण हत्येला तो सामोर जातो. यानं मला जन्माला घातलंय, पण ज्या दिवशी भक्तीची वाटचाल केली त्या दिवशी मिटवायला तरी मागं पुढं सरला नाही. याकरता रडते देवा, याकरता रडते. ऐक ना मीरे, अरे या जगतामध्ये कोणीच कुणाचं नाही की नाही रे, नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे मनोनी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. ऐक ना, या जगतामध्ये कोणीच कुणाचं नातं जपत नाही. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. ऐक, माँ कहे बेटा मेरा है, पिता कहे बेटा मेरा है. ना माँ का बेटा ना पिता का बेटा, ये तो बस जन्म देने का नाता है. विसरून जा. तो भाई कहे बहन मेरी है, सांभाळा त्याला. भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है. ना भाई की बहन ना बहन का भाई, ये तो बस रक्षा बंधन का नाता है. राखी बांधून मोकळं होऊन जायचं.
साडी नाही आणली मुर्द्यानं. भूकत नका बसू, भुकल्यान नाही होत. राखी बांधा, धागा बांधा, मोकळ्या व्हा. नाही नाही, आता बायको आला आणि भाड्याचा बैल झाला, तिच्यासाठी नेते 1000 रुपयाची साडी पण मला नाही देत. नाही, ना बहन का भाई ना भाई की बहन, ये तो बस रक्षा बंधन का नाता है. सासवाय हो, सास कहे जमाई मेरा है तो ससुर कहे जमाई मेरा है. ना सास का जमाई ना ससुर का जमाई, ये तो बस लड़की देने का नाता है. जा बाबा आपल्या घरी, काही कोणाचं नाही. मीरेला तेच सांगते देव, अंती मी आहे अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. हंस के तू पी ले विष का प्याला, हंस के तू पी ले विष का प्याला, हंस के तू पी ले विष का प्याला, हंस के तू पी ले विष का प्याला. तो है क्या डर तोरे संग गोपाला, ओ हे क्या डर तोरे संग गोपाला, तो हे क्या डर तोरे संग गोपाला. तेरे तन की ना होगी हानि, तेरे तन की ना होगी हानि. ओ तेरे तन की ना होगी हानि, तेरे तन की ना होगी हानि, तेरे तन की ना होगी हानि, तेरे तन की ना होगी हानि. ओ तेरे तन की ना होगी हानि, तेरे तन की ना होगी हानि. कृष्ण दीवानी मेरा, कृष्ण दीवानी, कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी. दीवानी 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 हो मीरा कृष्ण दीवानी, हो मीरा श्याम दीवानी, हो मीरा कृष्ण दीवानी, हो मीरा श्याम हंस के तू पी ले विष का प्याला. अरे हसत हसत पे मी आऊ तुझ्या पाठीमाग. मीरेनं विषाचा प्याला पिला, बापानं पाठवला होता स्वतःच्या. परमार्थ करणाऱ्यांनो, उद्या महाप्रसाद आहे. पालक आणून ठेवला, उद्या डाळभाजी आहे. हो, जेवणारी पंक्तीत फिरा आणि मग गोष्टी आहे का. भाजी जराशी तिखट झाली. हे अमरावतीचे नाही येणार म्हणणारे, नाही नाही, हे काय मुंबईचे लोक जेवणार आहे. बोटो मोडणारे आपलेच असतील. माय सारा सप्ताह चांगला केला व भाजीनं वाया घातला. कॅटली भर घरी नेली, बुढी नाही आली, बुढी नाही आली करून न खात बसली. 3 दिवस कडू 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 कडू, तरी भाजी तिखटच झाली. हा, बुढी घरी राहिली म्हणून पोळ्या नेल्या 4 एवढाल्या. मै आजी नाही आली जेवाले, आजी नाही आली जेवाले. डब्बा नेतो, डब्बा नेतो, डब्बा नेतो. डब्बा नेला बुढीसाठी, येईनच खाल्ला. रात्री कायले स्वयंपाक केला. वा रे वा, ही स्थिती आहे. महाप्रसाद भाजी तिखट झाले म्हणणारे आपलेच असतील रे याच्यातले. एखादी बुटी म्हणून थोडंसं मीठ जास्त पाहिजे होतं, तू मीठ कमी झालं. तू अंगातलं चरबी लरलर झाली ना अशी, तू मीठ कमी झालं. घरून भाजी घेऊन येत जाय डब्यात, तुले माय लागते तशी. जेवत जा इथं. हो, लय गोष्ट भयानक. आपलेच आहे रे त्रास देणारे.
इस्लाम धर्मातल्या पोराकडे पहा, फकीरजी जर आला घरावर दारावर, शाळेत जाणार पोरगा आत आवाज दे, मम्मी अपने द्वार के फकीर के आए हैं, उसके झोली में कुछ भी डाल दे मैं करके नहीं वापस मत भेजना. हे त्यांचं पोरग आणि आमचं आले वाटते, जमलं वाटते, खूप जमला आता 8 दिवस. वाय तू पण येन तेन बासुंदीन गुलाबजाम चाला आमच्या सगळं, वांग्याची तर्री आहे, याच्यापेक्षा काही नाही भाऊ. वांगण लागलं बुवाच्या, संध्याकाळी अंदरून वांगे अंग खाजवते न बैरून डेकोरेशनच्या गाद्या अंग खाजवते, झोपतच नाही. काहून उठला नाही रे, काहून उठला नाही रे, काकडा नाही केला काय रे, अरे काय काकडा करून झोपलाच नाही तर उठन कवा, रातभर खाजन मेला. तुमच्या घरी चांगला आहे, आमच्या काकाजीच्या घरी घरगुती ब्लँकेट घरगुती गाद्या आहे. मी विचारलं नाही म्हणे वाळू टाकलेले आहे. त्याच्या गाद्या म्हणजे त्यालेच पाय पुसते ना संडासातून आलेले, थ्याच तेरविले, थ्याच दसव्याले, थ्याच वराडा, थ्याच अलमाऱ्या झाकाले, थ्याच दिवानं झाकाले. काय विचारता, गठ्ठू झालेल्या गाद्या, बेंड आलेल्या गाद्या, सारी रुई एकत्र ठिकाणी झालेली गादी थे, त्याच्यावर जर झोपलं तर एक कमरीत फसते, एक काखत फसते, गठ्ठू गादीचा. काय गाद्या त्या लावता, डेकोरेशनची गादी वरतून अंग खाजवते न अंदरून वांगे अंग खाजवते. जमलं म्हणते, कायच जमलं. सर्वे जवळा शहापूर सारखेच गावर आहे ते काय पनीरवाले भेटलं एखाद्या दिवशी, मना लागते विठ्ठल काही नाही. आपला धर्म एवढ्यातच गेला. चिवत्या बनवाचा धंदा आपल्या लोकांचा, परमार्थाचा आव आणणारे लोक, 10ची गुंडाळी झालेली नोट अशी सारेच्या देखत वाढून टाकते. घे देवा तुझ्या बापान नसून पाहिली, दक्षिणा दिली, दक्षिणा दिली, दक्षिणा दिली, दक्षिणा दिली. 10चीच नोट जिथं चालत नाही ते आमच्या मस्तकी ग्रंथपूजन. महाराज घ्या. 10 टाकले, संध्याकाळी तू दुसऱ्याच्या हातची 100ची ओतली पोटात, हड्ड्या नळ्या खाऊन दात पाडले तो दुसरी कवटी बसवली. घटना दुरुस्ती केली बाबासाहेब आंबेडकरची. पिकलेले काळे करतं, गळलेले दात पुन्हा बसवतं, त्याच्यासाठी खर्च करतं. इथं नाही का? सकाळचा महाप्रसादही झोडपला आणि रातची वावरातली पार्टी झोडपली. याचं काय खरं आहे? कोणाला सुधरवता? त्यापेक्षा कीर्तन करा, पाकिट करा, घ्या घरी जा. काही सुधरवत नका बसू भाऊ. घेणं नाही देणं नाही कोणाला. आपलं लय हुशार. 3 जण भारतातलं, जपानचं आणि रशियाचं बसले 3 जण गप्पा गोष्टी करत एअरपोर्टवर. अरे बा तुमचं कसं काय, तुमच्या भारताचा विकास दर कसा काय हे ते. लय भारत पुढं गेला. जपानवाला म्हणे तरी सुद्धा अजून जपानच्या मागच आहे. रशियावाला त्याच्यापेक्षा म्हणे नाही म्हणे हे त्याच्यापेक्षा आमच्यापेक्षा तुम्ही माग आहे. तुमचं कसं आहे? आमचं असं आहे म्हणे, आमचं असं आहे महिनाभरात ताटं बदलून टाकतो आम्ही, पुन्हा जेवत नाही, डबल जेवत नाही त्या ताटात. रशियावाला. जपानवाला म्हणते मूर्ख आहे का रे, त्याच त्या ताटात महिनाभर जेवत बसायचं. तुमचं कसं? 15 दिवसात ताटात बदल. हे भारतवालं उठलं चाललं गेलं. हे दोघंही त्याच्या पाठीमागलं, रशिया आणि जपान. अय थांब ना, तुझं सांग ना. काय सांगायचं, हलकट लोक आहे म्हणे तुम्ही. 15 दिवस त्याच ताटात जेवायचं, त्याच ताटात जेवायचं, त्याच ताटात जेवायचं. हे तर महिनाभर खाते म्हणे त्याच त्या ताटात. तुमचं कसं काय? आम्ही जेवलो का फेकून देतो, डबल आम्ही ते ताट वापरत नाही म्हणे. जेवता कायच्यात? पत्राळा डोने. वारे प्लॅस्टिकची मारबत, पत्रावळीन द्रोण. पोहे देते प्लेटमध्ये, भोंग पडलं हातावर पोहे, प्लेट उचलली.
पाणी प्याले गिलास उचलन तर मुनकी पिचकल्यासारखी अर्धा गंडलते, अर्धा अंगावर, अर्धा तोंडात. उचकी लागली तर काय प्याव, प्लॅस्टिकचा गिलास. काही काही तर असे चिरते मंदातून तर धार उडते, डोक्षावरून गंगाजल. काय गिलास उचलावते, मुनकी पिचकल्यासारखे गिलास. त्या पत्रावळ्या अर्ध्या फाटून जाते. वरणाचा काला एखाद्या म्हाताऱ्यानं केला तर दगड लागते. तो म्हणते तांदूळ दिसले नाही का, अरे पत्राळी फाटली, जमिनीवरचं वरण खाऊन राहिला. काय प्लास्टिकची मारबत. आपले लोक लय हुशार, कोणाला शेंडी मारण काही सांगता येत नाही. ख्रिश्चन, हिंदू आणि मुस्लिम तिघही जण पुन्हा बसले. तुमचं कसं काय? आमचं साहेबने देव दिन त्याच्यावर, देव आम्हाला जे मदत करते त्याच्यावर संसार करायचा, देव प्रसाद देतो त्याच्यावर भागवायचा, आम्ही देवाला समर्पित करतो. म्हणजे तुमचं कसं काय? मुस्लिम धर्म म्हणतो आम्ही एक कबर खोदतो, कबर म्हणजे गड्डा, मग आलेला महिन्याचा पगार असा वर फेकतो. जेवढा कबरीत पडला तेवढा अल्ला, जेवढा कबरीच्या बाहेर पडला तेवढा स्वतः आले, जेवढा कबरीच्या बाहेर पडला पगार तेवढ्यावर संसार महिनाभर चालवायचा. वा क्या बात आहे, ख्रिश्चन म्हणतो. आमचं तसं थोडंसं वेगळं आहे. आम्ही काय करतो, अधिकचं चिन्ह काढतो, असा वर पगार फेकतो. वर पगार फेकल्यानंतर जेवढा अधिकच्या चिन्हावर पडला तेवढा येशूला, जेवढा बाहेर पडला तेवढा संसाराला. हे आपलं. तुमचं कसं काय? आम्ही सगळंच देवाले देऊन टाकतो. हे असं अधिकच्या चिन्हावर पडलेलं ते देवाले, बाहेरचं आपल्याला असा हलकटपणा नाही आपल्याला. तुमचं कसं काय? आमचं असं आहे का आम्ही सगळं देवाले, मग संसार देव दिन त्याच्यावर. कसं काय बा? अधिकचं चिन्ह नाही, गड्ढा नाही, काहीच नाही. दरवाजात जायचं, अंगणात सतरंजी टाकायची, असा वर पगार फेकून द्यायचा. देवाले सांगायचं म्हणे तुला लागते तेवढा ठेव, बाकीचे खाली टाकून दे. कोणता देव पैसे झलन, कोणता देव पैसे झलन बोला? हे हिंदू, हे हिंदू. ऐका, जोपर्यंत महाराष्ट्राची संस्कृती जिवंत आहे तोपर्यंत त्या संस्कृतीचा ऱ्हास आपल्याच लोकांनी केला, दुसऱ्याला बोलवा लागलं नाही. एक संप्रदाय दुसऱ्या संप्रदायाच्या विरोधात गेला, पांढऱ्या टोपीच्या विरोधात काळी गेली, काळीच्या विरोधात भगवी गेली. एकीकडे राष्ट्रसंतांचे अनुयायी, एकीकडे गाडगे महाराजांचे अनुयायी, एकीकडे ज्ञानोबारायांचे अनुयायी, एकीकडे अवधूत बुवाचा नगारा, एकीकडे दाजीबाचा नगारा. अनेक नगारे वाजवणं चालू आहे, एकत्र समाज येत नाही. सगळीकडे राजकारण घुसलं, सगळीकडे राजकारणानं तो बट्ट्याबोळ केला. अध्यात्म कारणाचाही बट्ट्याबोळ केला असेल तर ते या समाजभेदानं. ऐका ना, हिंदू धर्माला लागलेली कीड आहे. जोपर्यंत संत जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा छळ करणे, मेल्यावर मठण मंदिर बांधणे, पुण्यतिथ्या साजऱ्या करणे. ऐका ऐका, या भारत देशामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश मध्ये देव राहिला. पाठी लागली देवभूमी उत्तराखंड में आपका हार्दिक स्वागत है. जगात जेवढे संत झाले नाही तेवढे भारतात झाले, आणि जेवढे भारतात संत झाले नाही तेवढे एका महाराष्ट्रानं संत दिले. पण दुर्दैव त्या महाराष्ट्राला संत परंपरा कळली नाही आणि कुठेच बोर्ड लागला नाही, संत भूमी महाराष्ट्र में आपका हार्दिक स्वागत है. सांगा कुठं बोर्ड आहे? कुठेच नाही. ज्ञानोबारायांपासून तर गाडगे महाराजांपर्यंत लागलेली परंपरा, त्यातला त्यात आपला विदर्भ विदेही संतांची परंपरा, जे देहावरच नाही ब्रह्मानंद लागली टाळी कोण देहाते सांभाळी, या हेतू पुरस्कर जन्माला आलेले संत त्या विदर्भात झाले. पण विदर्भाचं दुर्दैव ते संत परंपरा कळली नाही. जिवंत असेपर्यंत 150 वर्षाच्या अगोदर गजानन महाराज झाले. उष्ट्या पत्राळीवर जेवताना पाहिलं, उसाच्या काठीनं झोडपून काढणारे मार्तंड लोक याच गावामध्ये होते. ते शेगावचेच होते, बाहेरून नव्हते आले. ज्ञानोबारायांना 700 वर्षाच्या अगोदर वाळीत टाकलं. मिळालेलं पीठ देखील पायानं तुडवून काढलं रे.
आज 2023ला जा ज्ञानोबारायांचा छळ झाला, त्या ज्ञानोबारायाच्या समाधीवर 5 किलो वजनाचा सोन्याचा पुतळा आहे. रोज अभिषेक होतो, रोज अभिषेक होतो. पण केव्हा? ते गेल्यानंतर. हयात असताना छळ झाला. हयात असताना 450 वर्षाच्या अगोदर या महाराष्ट्राची संतभूमी देहू, या देहूमध्ये जगद्गुरु तुकोबा झाले. त्या देहूच्या तुकोबाची गाढवावरून धिंड काढण्यात आली. आज चांदीच्या पालखीच्या रथातून त्यांची त्या ठिकाणी आणि मिरवणूक निघते. आज त्या ठिकाणी वारी निघते. केव्हा? गेल्यानंतर. 150 वर्षाच्या अगोदर एक फकीर राब हिंडला. दिवाळीचे दिवस आहे बाई, तेल देता का? वाटीभर तेलासाठी. दिवाळीचे दिवस आहे, दिवा पेटवण्याकरता तेल पाहिजे होतं. त्या फकीराला एकाही बाईनं तेल दिलं नाही. तुला कसली रे आली दिवाळी? ए फकीरा, तू नको दिवाळी करू, आमच्या संसारिकांचं काम आहे ते दिवाळी करणं, तुला कसलं पाहिजे तेल? फकीर परत पाठवला. 11 वर्षाची मुलगी जाते, पाणी नेऊन देते. बाबांनी पाण्यावर दिवे लावले. ते साई याच शिर्डीत आले. त्या शिर्डीवाल्यांनी यांचा छळ केला. बाहेरून पार्सल करावे लागत नाही. लोक ते आपल्याच विरोधात जात असतात. मग ज्या संतांचा छळ झाला, ज्या लोकांनी वेड्यात काढलं ना, ऐका, ज्यांना वेड्यात काढलं, ज्यांना पिस्यात काढलं, ज्यांना पागलात काढलं लोकांनी, त्याच पागलांचा विषय आज PhD सारख्याला सोडवता येत नाही. ही स्थिती आहे. जे वेडे होते ना, त्याच वेड्यांचा इतिहास वाजून आमच्यासारखे शहाणे लोक आज कीर्तन करतात. विठ्ठल त्यातून जनाबाई कशी सुटल बरं? सर्व संतांचा छळ झाला. जनाबाई 11 वर्षाची. आई वडिलांनी परमार्थ करावा, विठ्ठल भक्तीचा अंगीकार घरामध्ये. वडील हरिभक्त परायण आहे, हरिभक्तीमध्ये विलीन झालेले. आई शिवभक्त आहे. दोनही देवांची भक्ती घरामध्ये आहे. आणि हे दोनही देवांचं एकत्रीकरण तुम्हाला पाहायचं असेल तर ते पंढरपूरला आहे भक्त. विठ्ठलाचा अभिषेक केल्यानंतर शिवाचा वेगळा अभिषेक करण्याची गरज नाही. काय कारण? जो विठ्ठलाचा अभिषेक होतो, पहिलं पाणी, पहिलं दही, पहिलं दूध, पहिलं सद, ते शिवलिंगावर पडतं, नंतर विठ्ठलाला प्राप्त होतं. का? विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग आहे, विठ्ठलाने आरूढ केलेला आहे. जगात दोनही देवांचा एकत्रित अभिषेकाचं पुण्य जर पाहिजे असेल ना, पंढरीच्या पांडुरंगाचा अभिषेक करा रे मित्रांनो. विठ्ठल भक्तीचा अंगीकार वडिलांनी केला, आईने शिवभक्ती केली. 1 लोटा जल, हसू नका, आईनं ती भक्ती केली. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांची आई सिद्धेश्वराला रोज तांब्याभर पाणी नेते. हे माहिती नव्हतं आम्हाला. ह्याच प्रदीपजीची कृपा आहे, मिश्राजींची कृपा आहे का आज गेलेले सोमवार पुन्हा परत आणले. नाही तर भिडल्या होत्या 16 शुक्रवारच्या मांग. यायचे डोके भांबावले होते मंदामंदात. गुरुवार वैभव धन याच्यात गेल्या होत्या. एक आटपाट नगर होतं. 10 रुपयाच्या पुस्तकात बम कथा. सोमवार विसरल्या होत्या. आत्ताही म्हातारीला विचारा, एक म्हातारी बसली असेल कुठे इथे, कोणी म्हातारीला विचारा, 70-80च्या पुढे गेलेली, आजी तू कोणते व्रत करायची? काही माहित नव्हतं बापा. मुठभर शेंगदाण्यावर एकादशी काढायची, सोमवार करत होती. वर्षाला सोमवार उजळवण्याचा प्रकार पूर्वी होता. सुशिक्षित जग सोमवारापासून मागं गेलं होतं. कितीतरी दूर गेलो होतो. त्या सोमवारावर जर बाया आणल्या असेल, आज जे लक्ष्मीनं व्रत केलं ते सोमवार व्रत जर आज आलं असेल तर ते खरोखर प्रदीपजीची कृपा आहे. विठ्ठला ऐका ना, सिद्धेश्वराची भक्ती, विठ्ठलाचं नामस्मरण, आदिनाथ भगवान शंकराची शिकवण आणि कृष्ण नामोच्चारानं कूळ झालेलं पावन, हे ज्ञानोबाराचं कूळ आहे. जनाबाईची आई शिवभक्त आहे.
जनाबाईचे वडील नारायण तत्वामध्ये विलीन आहे. जनाबाई 11 वर्षाची, पांडुरंगाचं वेड लागलं. जनाबाई पंढरपूरला स्थित झाली. नामदेवरायांच्या घरी काम करते जनाबाई. नामदेवरायाच्या घरी किती जण आहेत? 14 जणांचं कुटुंब आहे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही. किती जण आहे? 14 जणांचं कुटुंब. 14 जणाच्या कुटुंबाचं भरण पोषण करणारी जनाबाई होती. पायली भऱ्याचा उंडा भिजवा लागत होता तिले, पुढ्या टाकत लाग होत्या. इथं रविवार असंत, ए प्रकाश, आज ना माझे डोकं दुखते. मग अमरावतीला चल ना जेवण करायला. 2 पोळ्या टाकणं तेवढ्यासाठी कंबर दुखलीची. 4 व्हीलरमध्ये बसून 50 किलोमीटर अमरावतीला गेली तर डोकसं गायब झालं. प्रकाश, तो आज सोबती होय का? तो लहानपणचा नवरा वय ना तो. त्याला पतिदेव म्हणतात धर्मशास्त्रात. घरगडी करून ठेवला. अहो, तेवढी साडीला इस्त्री मारा ना. तू काय करत? भवऱ्या कातरतो. तिच्या मांग भवऱ्या कातराचं काम, प्रकाशच्या मांग साडीचं काम. जनाबाई होती ते. या भारताची परंपरा होती. वसुधैव कुटुंबकम या भारताची संस्कृती आहे. या भारतावर साधू संतांचे संस्कार आहेत. या भारतावर विशेष अनेक कवयित्रींनी कविता गायल्या. या भारताची संस्कृती होती. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषित्यांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीतार उत्तमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची. आहे ना पाठ? शिर उंच उंच व्हावी हिमवंत पर्वताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. आम्हाला एक कविता होती बाबा, तुम्हालाही जुन्या जुन्या कविता सुंदर होत्या. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. ही कविता. मन वढाय वढाय, हे जनाबाई बहिणाबाई. उभ्या पिकात लढोरो, अरे संसार संसार. जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटकी मग मिळते. काय कविता होत्या सुंदर, रसभरीत. 8वी मध्ये असताना आम्हाला कविता होती. रोहन सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना. तिमिरातुनी तेजाकडे हे प्रभू आमुच्याने जीवना. सुमनात तू गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू. जाणीवही माझ्या मना. तुला कोणती कविता आहे रे? ते शाळेत येते बा, श्याम काकाची कविता तेवढी माहीत आहे. श्याम काकाची कविता नाही रे, तुली कोणती कविता आहे? इकडे बाहेर ए टोपरिया. घरी तसाच करतं काय बाबा? जेवायला ताट पुढं वाढलं तर असा बसतं काय? ऐका, सुंदर रसभरीत कविता होत्या. कविता माहिती नाही पुरायले. डझनभर पुस्तकं, 2 डझन होमवर्क. पोट्याले कमरीचा पत्ता नाही. पोट म्हणजे काय त्याले प्रश्न आहे. चड्डी चालली खाली, शर्ट आलं वरतं, थकून जाते.
घरात आल्यावर मायची कटकट, होमवर्क कर रे, होमवर्क कर रे, कर रे कर रे, करता 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 7 वाजले. 7 ते 8 ट्युशन, तिकडून आलं थकून. 9 वाजेपर्यंत पुन्हा बसवलं मायनं, जेवायचा पत्ताच नाही. काय कविता आणि काय आहे होमवर्क, काय आहे, काही राहिलेलं नाही. आत्ताची मुलं ना खूप बुद्धीमध्ये प्रगल्भ झाली. इकडे दाखवतो तुले बुद्धीमध्ये प्रगल्भ किती झाले. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी कोणता किल्ला जिंकला? शिवनेरी. तोरणा. तोरणा. बरोबर आहे, बरोबर आहे, काही चुकलं नाही तुमचं. तुझा जन्म, हे पिवळा शर्ट, तुझा जन्म कोणत्या तारखेला झाला? डेट ऑफ बर्थ. त्याले नको विचारू, त्याला काही माहित नाही, तू सांग. असंच विचारलं बॉय, तुझा जन्म कोणत्या तारखेला झाला, कोणत्या दिवशी झाला? तुझा नाही त्याचा. 2 ऑगस्ट. बरं बरं. दिवस? रविवार. सुट्टी होती त्या दिवशी. त्या दिवशी कसा होईन जन्म? त्या दिवशी तू सुट्टी राहते, त्या दिवशी जन्मच नाही होत, त्या दिवशी सुट्टी राहते. चकोलकनी. आता घे ना, बहुतेक शनिवारी झाला असन असा अंदाज आहे. काय लेकरू माय हो, सोन्यासारखं लेकरू. लोडू नको तू, मी चॉकलेट आणलाय खिशात, लढा नाही लागत मा. का रे, तू सांग, तू सांग. ज्ञानोबारायांनी समाधी कोणत्या जागी घेतलेली आहे? ठिकाण कोणतं आहे महाराष्ट्रातलं? मा घरी तर नाही घेतली बा, आपण कुठं घेतली? उठून उभा होय, होय उभा. तू नको, तू झाला आता. तू 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 बरमुळा, ये इकडे, ये इकडे. लय सुद्धा घातला पॅन्ट्या, तुले धन्यवाद. गुडघ्याच्या खाली आहे. थोडसा मोठा होशील ना, आणखीन सुधार नाही. नाही समजले? कापण ते पॅन्ट. लय सुधारणा आहे. टोंगड्याच्या खाली तरी घातला. याच्यापेक्षा बत्तर ते 22 वर्षाचं भोंगळं बरं. ते पाहणार ओढणं हिंडत असन कुठं, रेंज पाहत पाहत. अशा हड्ड्या त्याच्या. चोलना पाहिन तर असा फडंग फडंग 3 जण जाते अंदरून. त्याला चड्डी म्हणते का बरोबडा म्हणते का हाफ चड्डी म्हणते काय माहीत. ते चालू बा नवीन आता. फॅशन निघाली. खालून कात्रतानाचं, वरतून असा कोंबडा ठेवायचा. पराठी वखराली घेऊन जाऊ याले. आता ते चड्डीची फॅशन आली. बरमोडा तर गेलाच गेला. बरमोड्याहून एवढ्या हाफ चड्डीवर आले. पुरी आहे, बारी आहे, कुठं आहे, काय आहे, काय नाही, याचा काही भाना नाही, लाज नाही. सगळी श्रम धाब्यावर. नवीन फॅशन. काही काहीच्या तर फॅशन वेगळे आहे. शर्ट वरतं चालले, पॅन्ट चालले खाली. वाढाले लागले ते पोट्टे का असे पॅन्ट खाली येते. त्याले म्हणा लागते का दुकान झाकरे. तर थो म्हणते पोट्टो फॅशन आहे, बमलू नका. तर येऊ दे खाली, किती फॅशन आहे तर. हे फॅशन आहे, खाली येऊ दे. 4 वर्षाच्या अगोदर एक फॅशन निघाली होती पोरायची. ए पोराय हो, 4 वर्षाच्या अगोदर एक फॅशन होती पोरायची. अशा लटा वाढवाच्या.
दाढी काढून टाकायची, मिशी काढायची, कानात डुलं घालायचे. तुम्ही पाहिली? आपले पोरं कधी कधी पाहिले असेल. अशा लटा वाढवायच्या, मिश्या दाढी कापून टाकायची, डोळ्यात सुरमा भरायचा आणि कानात कुंडल घालायचे. आणि मग त्याला त्याच्या बापानं पुरी पहाले नेलं. काय झालं असं? आता तोही नाही दिसेन, ती नाही दिसे. तो तिथे हाही हे जोजी जे मधलं सर्वनाम ते सर्वनाम. तो ते दिसे पण ती नाही दिसेन, तोही नाही दिसे. ग्रामर, मराठी ग्रामर समजून घ्या. नो स्त्रीलिंगी नो पुल्लिंगी, तो नपुसकलिंगी. काय पुरायचे लग्न होईल? आता जरा बरं आहे काका, आता जरा बरं आहे. दाढ्या वाढवायला लागले पोरं, आता बऱ्या आहे. जणू काही शिवाजी सगळे मराठे. आमचा शिवाजी रात्री उचलून आणा लागते. चाल रे बा घरी, इकडे घर आहे. एक शिवाजी तो गटारीत पडला. डुकराले म्हणे काव वेणी काऊन नाही घातली, बुचडा काऊन बांधला. शिवाजी पडला मुरीत. 4 शिवाजी निघाले लॉकडाऊन मध्ये पिऊन लट. चौघाच्या दाड्या कर्र. 4 शिवाजी निघाले जंगलातून. पौर्णिमेचा दिवस, तहान लागली, विहिरीपाशी पोहोचले. चंद्र माथ्यावर आला. एक शिवाजी म्हणे चंद्र कोण पाण्यात पडला, दुसरा म्हणे काढून घ्या. सोडली बकेट. 4 जण चंद्राला काढायला लागले. चंद्राला म्हणजे चंचलता सहन झाली नाही, म्हणजे पाणी हल्लं बकेटनं. चंद्र हलायला लागला. हिरीतला चंद्र माथ्यावर. तो दुसरा शिवाजी म्हणे चंद्र जरासा शायरा दिसते, चपळ दिसते, चंद्राले तर काढाच लागल. एक दुसरा शिवाजी म्हणे खाली बकेट सोड, पाणी स्थिर होऊ दे. काढा तो लागणच बिचारायला, काय मरू देता. तिसरं शिवाजी म्हणे जरा खुट्याले पाय लाव. एका शिवाजीनं खुट्याले पाय लावला. 3 शिवाजी मागं झाले. जोर लगा के. चंद्र काळासाठी तत्पर. दरडीले अटकली बकेट. लयच भारी दिसते रे बॉ हे चंद्र. शिवाजी, आमचा शिवाजी बरं, दाढी कट, चंद्राची कोर. शिवाजी व्हायला निघाले ना, पिऊन लट आमचे शिवाजी. आजकालचा एकाले झाकी सजवायची होती शिवाजीची. दुसरा म्हणे कायले याची दाढी कटच म्हणजे शिवाजी सारखा दिसते. ठेवला त्याला उचलून घोड्यावर. लट पिऊन शिवाजी पडलो, तोंड फुटलं, रक्त बंबाडदारी. कितीक शिवाजी आहे मिरवणुकीतले घरी उचलून आणा लागले. शिवजयंती साजरी यानं होते, शिवजयंती साजरी यानं नाही होत शिवजयंती साजरी. राजाचा विचार, राजाचा आचार, राजाची संस्कृती, या भारत देशामध्ये ज्यानं ही संस्कृती टिकवली तो शिवभक्त छत्रपती शिवाजी राजा होता. त्याचं आचरण नुसतं दाढी वाढवल्यानं होत नाही रे. ऐका, तिसरं शिवाजी म्हणे जरा भारी दिसते चंद्र. चौथं म्हणे आणखी पुन्हा जोर लगा के. ओढली बकेट. चौघचे चौघही दुमत जाऊन पडले. चंद्र दिसला आकाशात. निघाला म्हणे चंद्र निघाला. हे ना पाहिलं वरत. आपण पडलो पण चंद्राले काढलं. लय शिवाजी पिऊन लट आमचे शिवाजी. फॅशन आली दाढीची. दाढीची फॅशन आली म्हणजे शिवाजी झाले असं होत नाही. ऐका ना, केस वाढवलं म्हणजे तू काय महाराष्ट्रातला दुय्यम कलाकार झाला असं होत नाही. हे आचरणावर असते, हे शिक्षणावर असते, हे कलेवर असते. राष्ट्रसंत बोलतायत की एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला. नाही तरी काय भुका जन्मला, नाही तरी काय भुका जन्मला.
तरी अंगी असू दे कला. अरे कसं राहतो, कसे नाटक करतो, यापेक्षा कसं जगतो याला महत्व आहे रे. शिक्षण किती आहे, एज्युकेशनला महत्व आहे या जगतामध्ये. कलियुगामध्ये शिक्षणाला, कलेला, तुमच्या बुद्धिमत्तेला, तुमच्या कला कौशल्याला महत्व आहे. तुम्ही किती टापटीप राहता याच्यापेक्षा तुमची बुद्धीची प्रगल्भता कशी आहे याला फार महत्व आहे. लक्षात ठेवा. ही अन्नीनी जोपासली ना, कंठामध्ये आवाज, हातामध्ये ताल, ही सगळी कला आहे रे. कला माणसाला जिवंत ठेवत असते. ऐका ना, ऐका. या महाराष्ट्राची संस्कृती ही नाही. महाराष्ट्राची संस्कृती आहे भक्तीची, प्रेमाची. ती जनाबाई कसं विसरेल. समाजाने तिलाही सोडलं नाही. जनाबाई 14 जणांच्या कुटुंबाची सेवा करते. पण महाराष्ट्राची संस्कृती, या भारताची संस्कृती आहे वसुधैव कुटुंबकम. कुठं गेलं ते कुटुंब. हम दो हमारे दो, बुड्ढा बुड्ढी छोड दो. सासूबाई असेल तर मग मी या घरी राहणार नाही. तुही माय पहिले घराच्या बाहेर काढतो या भावापासून. आता पुन्हा कायदा निघाला. जर बायकोनं टॉर्चर केलं, ऐका पुरांनो, जर बायकोनं टॉर्चर केलं तुम्हाला का बुडाबुडी सोडा आणि माझ्यासोबत चला अमरावतीला, तुम्ही तर असे करणार नाही. तुमच्यावर 100% विश्वास आहे. केस दाखल होऊ शकते बायकोवर, असा कायदा आहे. बायकोची केस त्याच वेळेस घट्ट पडते. सासू सासऱ्यामध्ये राहून सुद्धा तिचा जर छळ होत असेल तर मग कदाचित ती न्यायाच्या योग्य आहे. कदाचित सासू सासरे चांगले आहे, नवरा चांगला आहे, आणि एवढ्या परिवाराला एक बाई येऊन संकटात जर टाकत असेल तर तुम्ही केस दाखल करू शकता. ऐका, सध्याच्या काळातला हा कायदा नवीन निघाले. एका वकिलाचा मी व्हिडिओ ऐकला. ऐका, ही संस्कृती वसुधैव कुटुंबकमची आहे. चला कर्नाटकात आमच्या सोबत. सूरज महाराज आणि मी दरवर्षी प्रवचनाला जातो. 49 जणांचं कुटुंब एका घरी नांदते. 4 महिला एकत्र येऊन स्वयंपाक करतात, 4 धुनी भांडी करतायत. कामवाल्या बाया बाहेरच्या नाही. कोणी दुकानदारी, कोणी व्यवहार, कोणी व्यापार, कोणी शेती, कोणी कारखानदार, सगळा व्यवहार सांभाळणारी लोक आहेत. वसुधैव कुटुंबकम ही पद्धत भारताची संस्कृती आहे. रीत जहा की प्रीत सदा, मैं गीत वहा के गाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ कि जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि, ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम. धरती हो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला. जहाँ हर बालक एक मोहन है, एक मोहन है. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वंदे मातरम, जय हो. वंदे
वंदे मातरम. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून एकच आवाज, भारत माता की जय. तुम्ही नका म्हणू, पाकिटा आम्ही घेतो, आम्ही म्हणतो, तुम्ही खायले म्हणता. तुम्हाला तो थंडी वाजते, हु हु, हु. हे का आम्ही घेतला आता. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून एकच आवाज, भारत माता की. शाबास. या भारताची संस्कृती होती कोणती? ऐ पोरींनो, वसुधैव कुटुंबकम हे सांगत होतो. आता राहिली काय? भारताची संस्कृती ती राहिली नाही. कुटुंब पद्धत, नियोजन गेलं. हा, सासू सासरे, आहा. अरे आई वडील नाही पाहिजे कोणाला, सासू सासरे कुठं. हा, मुलगी तिच्या खोलीत जेवते. पोळी संपली व ताट नको खाऊ. पोरगी तिच्या खोलीत, पोरग टीव्ही समोर. पोरग बाप थंडीनं कडकडला, दिवसभर शेतातून पाणी ओलून आला. त्यानं 7 वाजता त्याला शुगर बीपी असल्यामुळं अर्धी भाकर खाऊन झोपला. तो कोण राहिलं घरातलं जेवाचं? आई. तिनं काय करावं? नवरा जीवन झोपला, पोरगी जीवन राहिली तिच्या खोलीत, पोरग टीव्ही समोर. या मायेनं काय करावं? या माईच्या हाती एकच अर्धी भाकरी घ्यायची, कसा तरी गॅसच्या ओट्यावरच ताट ठेवायचं, तिथंच काला करायचा आणि तिथंच जेवायचं. 2 घोट पाणी प्यायचं आणि झोपून राहावं. पद्धत केली नाही. तुमच्याकडून 2 टाइम जेवण होत एकत्र, 1 टाइम तर जेवा ना. रात्री जेवा एकत्र. वसुधैव कुटुंबकम ही पद्धत गेली राजा. ऐका ना, 14 जणांचं कुटुंब, सर्वांच्या नंतर झोपावं, सगळ्यांच्या अगोदर उठावं, जनाबाईनं सर्वांची सेवा करावी. ऐका नामदेवरायाच्या. राजाई गोणाई दोघी सासू सुना, राजाई गोणाई दोघी सासू सुना. दामाना माझा बापले, दामाना माझा बापले, ओ बापले, दामाना माझा बापले, दामाना माझा बापले. कुटुंब भगवंताची भक्ती करतायत आणि यांची सेवा करणारी 11 वर्षाची जनाबाई दळण कांडण धुनी भांडी सर्व करायची. एक दिवसचा प्रसंग, जनाबाईची आंघोळ चालू आहे. आंघोळ करता करता गडबड झाली जनाबाईला. काम करण्यामध्ये विलंब झाला, वेळ झाला. काय करावं? तसेच केस बांधावे, ओले निघून जावं. वेळ भेटला की पांडुरंगाने यावं आणि माझ्या जनाबाईची वेणी घालवून द्यावी. पांडुरंग मायबाप झाला. माझ्या जनीला नाही कोणी, वेणी घाली चक्रपाणी, वेणी घाली चक्रपाणी, वेणी घाली चक्रपाणी. ओ माझ्या जनीला नाही कोणी, वेणी घाली चक्रपाणी, वेणी घाली चक्रपाणी, वेणी घाली
वेणी घालावी. एक दिवसचा प्रसंग, जनाबाई दळण करत बसली, थकलेली भागलेली जनाबाई दिवसाभरापासून कामधंदा करून थकली. दळण काढायचं होतं, उद्या सकाळच्याला पीठ नाही, दळण नाही, रात्रीच बसली दळायला. थकलेली जनाबाई पुन्हा पांडुरंगाला अडवते. ओव्या गाऊणी स्वरात दासी जनीच्या घरात, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. पांडुरंगाने तिच्या पुन्हा माग म्हणावं, पांडुरंगाने माग म्हणावं, ताल धरायचा. पुढे गाते त्यांचे धरावे द्रुपद. पुढे म्हणतात त्याचं द्रुपद धरलं पाहिजे. काही काही सोडून देते तर त्याला झला. पण इथं तुम्ही 2 वाघ असे आणले आहे. आहा हा हा. आणि सपोर्ट आहेच, देऊ नकोस मी तुझ्या पाठी. सूरज बाबा आहेत, ऐका सुंदर आहे. हे महत्वाचं आहे. आमच्यासारख्याला कोणी विचारण, जेवले नाही महाराज, जेवून घ्या महाराज, हे घ्या महाराज, ते घ्या महाराज, हे घ्या महाराज, त्या महाराज. 7 दिवस जे कीर्तनकाराला जिवंत ठेवतायत, अख्ख्या गावाला आनंद देतायत, ते महत्वाचे आहे. एक दिवस येऊन बडबड करून घेणारा कीर्तनकार महत्वाचा नाही. आम्ही काय आज आहे उद्या सकाळी निघून जाऊ. 8 दिवस सेवा देणारे हे महत्वाचे आहे. सूरज महाराज कुठंच थांबत नाही. 8 दिवस नाही पाहिलं मी कधी. आमचे मागं पुढं कीर्तन असतात. सोपान काका, पवार महाराज, मी, विदर्भात 4-5 जण आम्ही असं आहोत. उमेश दादा त्याच्यामध्ये, सूरज दादा मागं पुढं आहोत. पहिलं गाव पाहिलं का सूरज दादा त्या ठिकाणी कि जहां सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा. ओह जवळा गाव है मेरा. ही सूरज सर्वात पहिल्यांदा तुमच्या गावात. व्यक्तिमत्व मिळणं कठीण आहे. आमच्यातही लय इचवाचे काटे आहे. पाकिट नाही भरलं बरोबर तर गावाच्या 1 किलोमीटरवर बाहेर थांबते न आणून दे म्हणते रे बापा. हो, तुम्ही एवढे बहादर आहे. महाराजले नारळ देवाचा आहे, दुकानदाराले पहिलेच सांगतात. 20 वालं नारळ काढते, 40 वालं नाही. घरी नेलं का बायकोले वाटते का नारळ आणले आज ना खोबऱ्याची चटणीच करते. फोडून फोडून नारळ हाताची चटणी झाली. एकही डोल सरका सुद्धा नाही, सारा बुक्का. तिले म्हटलं डब्बीत भरून ठेव, तेच लोक आले का बुक्का म्हणून लावू. कुठून आणतो बुक्का या चोराईसाठी? सारखे सुधे नारळ हे लोक देत नाही, शेंडी लावते. एवढूसा डोल थोई चिमून बसला आणि त्याले फोडला तर सारा बुक्का निघते. घ्या बुक्का. आपल्याला वाटते महाराज लोकायला लई दिलं, काही नाही देत रे बाप्पा तुम्ही. एका महाराजनं प्रश्न केला सूरज महाराजांना, नाव नाही सांगत, आम्हाला आदरणीय आहे. हे एवढी सगळी लिस्ट आहे, मी त्याच्यात नाही. बाबा तुम्ही खूप महाग आहे. अरे हे महाग आहे नाही, महाराष्ट्रातले नामवंत आहे ना. हे येऊन राहिले कसे तरी माझ्या प्रेमासाठी. डिझेलच्या खर्चावर, पेट्रोलच्या खर्चावर मला तुमच्याकडून एवढी रक्कम नाही देणार. जवळा गावासाठी फक्त 8 दिवस महात्मा गावात. विठ्ठल माणसाची जान जिवंत असेपर्यंत करून घ्या. लोक मेल्यानंतर म्हणते लय चांगला महाराज होता, आता कायले बोंबलून राहिला. हयात असेपर्यंत तर पाणी नाही विचारलं, बे चहा प्याले तर घरी नाही नेलं. शेवटच्या दिवशी म्हणते मै लय इच्छा होती चहा प्याले घरी नेवायची, पण कीर्तन ऐकण्यातून वेळच नाही भेटला.
तुले चहा भेटला का नाही भेटला घरी ते पाय पहिले आम्हाला नंतर पाहतो. तू आज टोकवाय गरमच आहे. समजले? समजून घ्या. आपण सारे बर्न लाव विठ्ठल. चहा नाही तूच नाही भाऊ. भाग्य आहे एखाद्याच्याच घरी भेटते. ज्याच्या घरी मुक्काम आहे जोडी चांगली आहे त्याची. समतोलता पाहिजे. एक गरम न एक थंड असं पाहिजे. दोघं गरम असले तर काही नाही. भांडे जळ ते पेटते. हो चांगला आहे. या चोपड्या गोष्टी करतात लोक. आमच्या गावात सप्ताह आहे ये जा, आमच्या गावात सप्ताह आहे ये जा. जवळही ठेवाले घरात जागा आहे. पाहुणे ठेवाल जागा घरात आहे. महाराष्ट्र आहे ना भाऊसाहेबाच्या इथं दरवर्षी मुक्काम असते. भाऊसाहेब तर आहेस तू. वा घरची तो चादर नाही आणून दिली. मा घरी जाऊ ये. महाराजले काय तीनच घेतला काय उकडा. हे पोचणं म्हणजे साधे आहे काय. एक काळा चहा मागते, दुसरं दुधाचा मागते, तिसरं कमी साखरीचा मागते, चौथं गुडाचा मागते, तिसरं हराडा मागते. हेच काय. आता इकडून गेल्यावर हे गायक लोक गरम मागते, आम्ही थंड पाणी मागतो. बाई एकटी बरं सपोर्ट पोरगी आहे घरात. ते आता ॲडव्होकेट आहे, शिक्षण शिकते ती पोरगी. शिकून सुद्धा जर संस्कार असेल तिच्यामध्ये साधू संतांची सेवा करणारी, निश्चितच कल्याण होईल. विठ्ठल 11 वर्षाच्या जनाबाईनं सुंदर माझे जाते ग म्हणावं. भगवंतानं तिच्या पाठीमाग म्हणावं. पांडुरंग पिता गे रखुमाई माता, पुंडलिक बंधू गे चंद्रभागा बहीण. चंद्रभागा बहीण आहे, पुंडलिक बंधू आहे, पांडुरंग पिता आहे, रखुमाई माता आहे. पांडुरंगानं म्हणावं चंद्रभागा बहीण पुंडलिक बंधू गे, पांडुरंग पिता गे रखुमाई माता. रुक्मिणी उठली, ध्यानावर आहे. मी तुझी माता कशी होईल देवा. जनाबाईची ठीक आहे, अगं ध्यानच राहिलं नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. संत सदनी राहिला. ऐका ना, धन्य धन्य ते वैष्णव सदन. जनाबाईच्या सान्निध्यामध्ये देवाने तसंच म्हणावं. ऐका ना, झालं असं की केव्हाची रात्र कलटली आणि 4 वाजण्याची घटिका पहाटेची आली. पांडुरंगाला असं वाटलं की सर्वच सर्व बडवे पुजारी मंडळी आता दार उघडतील आणि मी तर जनाबाईच्या घरी आहे. एकच गर्दी झाली. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, हरी सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. पांडुरंगाला असं वाटलं की कोणीतरी पुजारी येतील, दरवाजा उघडतील, मी दिसणार नाही. मी जर दिसलो नाही तर कदाचित जिकडे तिकडे हाकार मजेल, देव कुठं गेला. भगवंत घाई गडबडीत उठला. प्रकार असा घडला होता. देवानं अलंकार बाजूला काढून ठेवले होते. देवाने आपला शेला बाजूला काढून ठेवला होता आणि जनाबाईची गोदडी पांघरलेली होती. भगवंत तसाच गेला, विटेवर उभा झाला. अलंकार कुठं राहिले? जनाबाईच्या घरात. शेला कुठं राहिला? जनाबाईच्या घरात.
देव तसाच गेला, विटेवर उभा झाला, दार उघडलं. उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनी जन तिन्ही लोक, करा जय जयकार वाद्यांचा गजर, मृदंग बिने अपार टाळ घोळ. नारायणाला पाहिलं आणि बातमी पेरली. अहो ऐकलं का? काय देवाच्या अंगावर फाटकी गोधडी कोण टाकली? देवाचे अलंकार चोरीला गेलेले दिसत आहेत. दौंडी जिकडे तिकडे झाली, देवळामध्ये चोरी झाली. हो, पांडुरंगाच्या दारामधले अलंकार गेले, देवाच्या अंगावरचा भरजरी वस्त्र गेला, देवाचा शेला चोरीला गेला. ही गोधडी आहे कोणाची? कोण हे पाप केलं? कोण हे कृत्य केलं? कोण आहे तो? 4-2 बायेनं पाहिलं, महिला मंडळांनी पाहिलं, गोधडी दिसून आली. का ग, ही तर गोधडी जनाबाईची दिसते. गुप्तहेर संघटनेनं ऐकलं, पंचमंडळीजवळ सांगत गेलं, म्हणजे ही गोधडी जनाबाईची आहे. तुम्हाला कसं काय माहीत? त्या बाया गोष्टी करत होत्या. जे गावातलं कुठं माहीत होत नाही, दोघी तिघी जर बसल्या असन तर तिथं जाऊन मुटकून बसून जा. हो, तिथं माहीत होऊन जाते. तुला माहीत आहे काय? इकडे जा, ह्या वार्ड आहे तो. हो, कोणाची कुठं गेली आणि कोण कुठून आली यायले माहीत. ह्या वार्ड आहे तो. ऐ चंद्रवागे, इकडे तुले म्हणून सांगतो, सांगू नको कोणाले. आतापर्यंत 10 जणी सांगून चुकली. तुला सांगू नको कोणाले. अख्ख्या गावात लय बेजार. बाय इकडे पाहिलं, यायच्या मतानं ऐकलं असं, मग तर बरोबर आहे. सगळीची संघटना नामदेवरायाच्या घरी. आता नामदेव महाराज कपड्याचे मोठे व्यापारी, मोठ्याच्या घरातलं लेकरू जनाबाई, एकाएकी कसं काय म्हणणार? नामदेवराया, तुमच्या घरचा रोज नैवेद्य देवाला. हिम्मत होत नव्हती घरी यायची, पण सगळे पुरावे जनाबाईच्या विरोधात असल्यामुळं यावं लागलं नामदेवराया. झालं काय? जनाबाईची ही गोधडी आहे का तिला विचारा. जनाबाईला विचारलं, तुझी गोधडी आहे? म्हणे हो. ज्या अर्थी जनाबाईची गोधडी आहे त्या अर्थी अलंकार जनाईनच चोरले. निर्णय झाला. ऐका, अनुमान प्रमाण आहे. अनुमान प्रमाण कळते का? ज्या अर्थी त्या अर्थी कळते का? ज्या अर्थी यत्र यत्र धुमा तत्र तत्र वनी, मंडपाच्या मागे जर धूर निघत असन तर कोणीतरी बिडी पेत. ज्या अर्थी त्या अर्थी. जर समजा कुठेतरी वनवा लागला असेल, धूळ फेकत असेल जंगलात, त्या अर्थी कुठेतरी आग लागली असावी. ज्या अर्थी पाण्याचा खडखडाट येते ऐकू, त्या अर्थी नदी वाहत असली पाहिजे. असं ज्या अर्थी त्या अर्थी. ज्या अर्थी जनाबाईची गोधडी त्या अर्थी चोर. बोला, जनाबाई. निर्णय झाला. जनाबाई गोधडी तुझी? हो. खोली पहा. खोलीत अलंकार दिसले, सगळं झालं. जनाबाई चोर आढळून आली. जनाईला शिक्षा. काय शिक्षा? पंचमंडळीनं सांगितलं, जने सुळावर देण्याची शिक्षा तुला. तुझी आखरी इच्छा बोल. ज्याचे अलंकार मी चोरीला घेतले ना, ज्याच्या अंगावर फाटकी गोधडी टाकली ना, त्याच्या दारात मला एकदा जायचं आहे आणि त्याच्यासोबत विचारायचं आहे त्याला, का हा असा छळ माझ्यावर का? मी काय केलं? काय गुन्हा केला? अरे भक्तीच केली ना, परमार्थच केला ना, नामस्मरणच केलं ना, तरी सुद्धा बदनामी एवढी का? बदनामी एवढी माझी? पारमार्थिक माणसाची बदनामी होत असते. 4-2 दिवस गावात बुवा राहिला आणि काला झाल्यानंतर परत का आला तर याची चर्चा गावात नाही जिल्ह्यात होते. आता कायले आला असं? साधा आहे काय? गावात नाही जिल्ह्यात होते. ते कायच्यासाठी येऊ बिचारो? दिंडीचं नियोजन असल, त्याची कुठं टूर असल, त्या टूरच्या नियोजनासाठी, दिंडीच्या नियोजनासाठी, सप्ताहाच्या नियोजनासाठी, एखाद्या वेळेस मदत मागण्याकरता
ते कायच्यासाठी येऊ, पण त्याची अख्खा जिल्हाभर बदनामी. चांगल्या माणसाचे प्रदीप मिश्रा गेले ना आता पंढरपूरलाच कथा चालू आहे. कितीतरी न्यूज पहा युट्यूबला तुम्ही, आजही त्यांच्या विरोधात आहे, सपोर्ट मध्ये नाही आहे. विरोधात आहे. घडला एक प्रकार, प्रदीप मिश्रांचा भांडाफोड. मराठीमध्ये काय भांडाफोड करतात त्याचा? स्वतःच्या घरातले लेकरं तुमच्या मतानं ऐकत नाही, तिथं प्रदीप मिश्राचा भांडाफोड. दुसऱ्याचा तंबाखू याचा चुना, आणि म्हणून चौकात जाऊन म्हणणं मोदीनं बरोबर केलं नाही. तू पोरग अमरावतीत राहते, तुले 1,500 रुपये पगारावर जगा लागते रे, आणि मग म्हणजे मोदीनं बरोबर केलं नाही. तू मोदीच्या आणत जगून राहिला, तुले पगार मोदीच देऊन राहिला 1,500. ऐक, बुढीचे 1,500 तुये 1,500, 3,000 थे. 6 राज्य सरकारचे 6 केंद्र सरकारचे, 12 हे 3,000 रुपये महिना, ह्या 12 36,000 हे. ऐका, आणि 12,000 हे किती झाले? 48,000 रुपये जर तुम्हाला सरकार देत असन बसल्या जाग्यावर, आणखीन काय केलं पाहिजे? दुसऱ्याचा तंबाखू याचा चुना मोदींबरोबर केलं नाही. हो आहे का? मी काय प्रचार करायला नाही आलो बीजेपीचा. मला सांगायचं आहे कुठं होती संस्कृती. ज्या रामाला जन्मभर भांडावं लागलं, याच भारतात आज 22 जानेवारी तो दिवस येणार आणि माझा राम राज्याभिषेक होणार. लक्षात ठेवा. कोण पाहिलं होतं स्वप्न पाहता पाहता कितीतरी मेले गेले. आज ते स्वप्न भाग्य आमच्या डोळ्यासमोर हजर होत. सुंदर आहे. बनाएंगे मंदिर अवधपुरी के धाम, बनाएंगे मंदिर, हा नारा होता. आता तसं नाही. बना है ये मंदिर अवधपुरी में राम, बना है ये मंदिर. आता बनलं मंदिर, बनाएंगे नाही, बनलं. विठ्ठल विठ्ठल. जनाबाईला आज सोडलं. सांग तुझी आखरीची इच्छा. जनाबाईला आज सोडलं. सगळीकडून वेढा पडला. चोर अट्टल चोरला, सोडला तस जनाबाई सोडली आत. आणि जनाबाई सोडली. जनाबाईनं कमरेला पदर खोवला. आणि जनाबाई जा विचारते, सांग काळ्या मी काय केलं तुझं? भक्तीच केली ना, परमार्थच केला ना. जो मैं ऐसा जानती प्रीत करू दुख हो, नगर ढिंडोरा पीटती प्रीतना करियो को. मला जर माहिती राहिलं असतं ना विठ्ठला कृष्णा, तुझी भक्ती केल्यानंतर या पदरामध्ये दुःख पदरात पडते, अख्ख्या जवळा शहापूर मध्ये दौंडी पिटली असती. भागवताले कोणी जाऊ नका आणि याची भक्ती करू नका. आमच्या जीवनात हे दुःख देवा भगवंता. अरे इतिहास आहे तुझा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. इतिहास विसरता येणार नाही देवा. पुण्यवंताला पाताळात घातलं, राजा बळीला पाताळात घातलं. 100 यज्ञ केले असताना 100वा पूर्ण होऊ दिला नाही. दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री असणारा ब्राह्मण त्याला भाग्यवंत केलं, सुदाम नगरी दिली. ऐक ना देवा ऐक.
कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवान असणारा राजा कर्ण त्याचा भरसभेमध्ये दासीपुत्र म्हणून त्याला हिनवलं. तुझा इतिहास विसरता येत नाही. मग जनाबाई कुठं लावली रे? सत्ववानाचा बहु केला छळ. सत्यवान असणारा राजा हरिश्चंद्र त्याचा छळ केला. कीर्तिवानाचे मारियले बाळ, भक्त चांगुनाचं बाळ मारलं देवा. त्या काय परीक्षा आहे ही? अरे मला कसं सोडशील तू? ऐक ना देवा, ऐक. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात दळण दडिले सख्या श्री हरी. काय गुन्हा आहे आडचोरीचा माझ्यावरी? आराकारे पांडुरंगा केलास कावा, अलंकार विसरून गेलास देवा. वाकळ नेली तू अंगावरी आडचोरीचा माझ्यावरी. असा कारे विठ्ठला तू माझ्या मुळावर. गाव करी हे सारे मज देती सुळावर. कुठ गेली तुझी जादूगरी आडचोरीचा माझ्यावरी. लहानपणापासून देवा दासी जनीचा तू माय बाप. तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप. माय बापाची कोणी चोरी करतं का रे देवा? सांग ना. घ्यावे जाणून यांतरी आडचोरीचा माझ्यावरी. जनी माने शरण आले, जनी माने शरण आले. जनी म्हणे शरण आले. जनी माने शरण आले. अवघरीता प्रीत गेले. अवघरीता प्रीत गेले. अवघरीता प्रीत गेले. अवघरीता प्रीत गेले. करीते सागावे कवनाला. करीते सागावे कवनाला. धरिते सागावे कवनाला. धरिते सागावे कवनाला. अरे विठोबार घुमाळे. जय जय गोपाल ढोबार घुमाळे. गोपाल गोपाल. जय जय ढोबार घुमाळे. जय विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. देवा. गोपाल 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 गोपाल. जनी म्हणे शरण आले. ऐक ना, शरण आले आहे बाबा तुला मी. जनाबाई शरण जाते. ऐक देवा, माझ्यावरचं हे संकट तुला दूर केलं पाहिजे. भगवंत म्हणतात का म्हणून? कारण मी तुझी भक्ती केली. मग भक्ती करणाऱ्याचा सांभाळ तू करतो हे तुझं ब्रीद आहे. भगवान म्हणतात कुठं लिहिलंय असं? मी देवा गीता काहाळ. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्.
जो माझ होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य मीची एकू जो माझी भक्ती करतोय ना जो शरणांगती पत्करतो त्याचा सांभाळ मी करतो त्याचा सांभाळ मी करतो असं तू बोलला आहेस तुझं ब्रीद वाया जाईल अवेरिता ब्रीद गेले 2 मिनिटामध्ये सरळ अर्थ कस काय ऐक गंगा आहे गंगा हो हिमालयातून उगम पावली हो मग ती गंगा हिमालयातून दरी खोऱ्यातून दगड चिरत 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 समुद्रापर्यंत गेली ऐक आता गंगा शरणांगती करते समुद्राची तयानाम सिंधू गंगा गेली सिंधूपासी सिंधू नाम समुद्र जर तिथे समुद्रानं जर म्हटलं असतं जर तरचा विषय हे गंगे जिथे आली तिथं परत जा इथे तुला जागा नाही काय झालं असतं देवा सांग तरी ते सांगावे कोणाला आता हे चिंतन सांगण्याकरता एक कीर्तन जास्त पाहिजे पण 8 मिनिट 10 मिनिट पुढं गेलो हा ह्याच्या इकडे पाहिलं पाहिजे जागराचं आहे तर काय जागरच करत बसता अवहेरिता ब्रीद गेले कसं गंगा आहे ना गंगा गंगा गेली समुद्राला शरण जर समुद्रानं शरणांगती दिली नसती तर जलप्रलय झाला असता पृथ्वी केव्हा डुबून व्यक्त झाली असती पृथ्वीचा भाग थोडा आहे रे पाण्याचा भाग व्यापक आहे असं म्हणतायत पाणी किती टक्के आहे 70 मी ऐकलं होतं 71 सॉरी बरं माझं चुकलं असेल कदाचित हो 71% भाग पाण्यानं व्यापलेला आहे पृथ्वी रसातळाला केव्हा जाईल सांगता येत नाही म्हणून जो येणारा आहे ना पुढं जो मागं आला होता ना मत्स्य अवतार धारण कशामुळं झाला हो केवळ जलप्रलय प्रलय नाही जलप्रलय भूकंपाही पेक्षा मोठा प्रलय असतो जलप्रलय का पाणी जास्त आहे व्यापकता आहे येणाराही असेल तो जलप्रलयच असेल सुनामी जी आली ना तो जलप्रलयाचा 1% होता फक्त 1% जलप्रलय मत्स्य अवतार धारण करावा लागला का अरे जर समुद्रानं शरणांगती दिलीच नसती तर देवा तरी ते सांगावे कवणाला ऐसे बोले बा विठ्ठला आणि मग पुन्हा प्रश्न 2 करतात जड कोपे जडचरा जडाच्या आश्रयानं राहणारे जीव जल पाणी तळ्याच्या आश्रयानं राहणारे कासव मगर सर्प हे सगळे प्राणी जलाच्या आश्रयानं राहतात ना पाण्याच्या आश्रयानं आहे ना तुम्ही आहे ना एक काळ होता 3 वर्षाच्या अगोदर पाणी रुसलं होतं सूरज महाराज आपल्यावर बोर मारले लोकांनी 1200 फूट पण पाणी नाही निघालं शेतकऱ्याच्या डोळ्यातून आसू पडले पण पाणी जमिनीतून नाही फेकलं कितीक बोर फेल गेले हो ऐका कठीण काम आहे जलद जर प्राण्यांवर कोपलं जळाच्या आश्रयित राहणाऱ्या जीवावर जर जल कोपलं आश्रित राहणाऱ्या जीवांनी कोणाला शरण जावं प्रश्न नंबर 2 तरी ते सांगावे कवनाला ऐसे बोले बा विठ्ठला 3रा प्रश्न करते जनाबाई माता अवहेरी लेकुरा आईच्या पोटचं बाळ आणि त्या पोटच्या बाळावर जर आई रुसली आणि तिनं जर म्हटलं ही मुलगी आहे पाहिजे नाही निऱ्या 3-4 पोरी आहे 5वी पोरगी पाहिजे नाही मग नष्ट करा गर्भपतन केलं तर त्या मुलीनं कोणाकडे पाहावं माता अवहेरी लेकुरा प्रश्न नंबर 3 ऐक देवा हे एन केन प्रकारेनं असं जर झालं तर काय काय होईल तद्व त्याचप्रमाणे जनी म्हणे शरण आले अवहेरिता प्रीत गेले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली
सांगावे कवणाला ऐसे बोलेवा विठ्ठला झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो सेवेला पूर्णविराम देतो आज या ठिकाणी येण्याचं कारण हरिभक्तपरायण श्री माझे मित्र